एक सांगू का, माझ्या मागे हे जे फणसाचं झाड आहे ते काफ्या फणसाचं झाड आहे. हा फणस पावसात पिकतो, म्हणजेच मे एंड टू जून महिन्यात हा फणस पिकतो. आता हा फणस कच्चा आहे, त्यातलं एक आम्ही काढलाय आणि हे कच्च्या फणसाचे गरे आहेत. ह्या गऱ्यांचे काप आम्ही आता तळणार आहोत, तर चला दाखवते. हा आमच्या झाडावरचा कच्चा काफा फणस आणि हे कच्च्या फणसाचे गरे. हे गरे कच्चे असल्यामुळे ह्याचा रंग पांढरा शुभ्र आहे. खरं तर ही रील टाकायला जरा उशीरच होतोय, पण वटपौर्णिमेच्या आसपास काफ्या फणसाचा सीझन संपतो. पण सीझन जरी संपला असला तरी फणसाचे तळलेले गरे मात्र वर्षभर टिकतात बरं. प्रत्येक घरात एक असा खाऊ असतो जो बनवताना सगळे म्हणतात हा महिनाभर पुरला पाहिजे बरं का. मग मोठ्या प्रेमाने तो स्टीलच्या किंवा ॲल्युमिनियमच्या स्वच्छ घासलेल्या डब्यात व्यवस्थित वर्तमानपत्राचं पान लावून डब्यात भरून ठेवला जातो. डब्याचं झाकण घट्ट लावलं जातं आणि तो कपाटाच्या वरच्या फळीवर ठेवला जातो, जणू काही खजिनाच. पण खरं तर त्या डब्याचं खरं आयुष्य असतं फक्त 2-3 दिवस. नाही नाही, तुम्हालाही हसू येत असेल, पण हे खरंच आहे. त्यातलाच हा खाऊ म्हणजे फणसाचे तळलेले गरे. कोणी पाणी प्यायला गेलं की थोडेसे चिप्स खाऊ, चहा झाला की थोडेसे चिप्स आण ना ग. टीव्ही बघताना हात आपोआप डब्याकडे जातात. घरात पाहुणे आले की त्यांनाही द्या. आणि मग एक दिवस आई डबा उघडते तर तळाशी फक्त तुकडे उरलेले असतात. आणि मग तो नेहमीचा प्रश्न, अरे एवढ्या लवकर कोणी संपवलं? आणि सगळ्यांकडे मी तरी नाही हेच उत्तर असतं. आणि खरं सांगायचं तर हे चिप्स बनवायला फक्त थोडा वेळ काढावा लागतो. बाकी कच्च्या काफा फणसाचे गरे टणक असतात, त्यामुळे ते लगेच मऊ पडत नाहीत. म्हणून त्याचे सुरीने तुकडे करून घ्यायचे आणि तेलात तळायचे. त्यात 2 चमचे मिठाचं पाणी टाकायचं आणि छान सोनेरी रंग आल्यावरती टोपलीत काढून घ्यायचे की मग झाले तळलेले फणसाचे गरे. तुम्हाला सुद्धा आवडतात का? मला कमेंट्स करून नक्की सांगा हा. आणि हो, पावसाळा सुरू झाला की हे गरे खाण्याची काही वेगळीच मज्जा असते बरं का. आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा.